सागलची राजकुमारी खेमा एक असाधारण सौंदर्यवती होती। ती सुवर्ण वर्णाची होती। अपूर्व सौंदर्य तिला लाभले होते। मगध सम्राट बिंबिसाराशी लग्न केल्यानंतर ती राजगृहात आली। हे तिच्या असाधारण सौंदर्यामुळे घडले। संपूर्ण रानिवसामध्ये तिच्या इतकी सुंदर कोणीही नव्हती। त्या काळातील सौंदर्यपूजक सम्राट बिंबिसार तिच्या भोवती मधमाशीसारखा घिरट्या घालत असे। म्हणूनच तिला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान आणि गर्व होता। यामुळे तिचा बराच काळ भगवान बुद्धांशी संपर्क आला नाही। ती त्यांना टाळत राहिली, कारण त्यांनी सौंदर्याची टीका केली होती। त्यांना सौंदर्यात दोष दिसले होते। सौंदर्य हे नेहमी टिकून राहत नाही, ते अनित्य आहे, असे बुद्ध सांगायचे। बिंबिसारावरही याचा प्रभाव पडला। आता बिंबिसार पूर्वीसारखा राहिला नव्हता। आता तो पूर्वीसारखा लैंगिक इच्छांचा गुलाम राहिला नव्हता। रूपवती खेमासाठी हे असह्य होते। बिंबिसार आता खरोखरच बदलला होता। आयुष्याच्या 31व्या वर्षी जेव्हा तो पहिल्यांदाच सम्यक संबौद्धांच्या संपर्कात आला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रोतापन्न ही अवस्था प्राप्त केली, तेव्हा त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले। एका चांगल्या गृहस्थांच्या सर्व कौटुंबिक जबाबदारी आणि राज्यकारभाराच्या सर्व जबाबदारी पूर्वीप्रमाणेच पार पाडत असूनही त्याच्यात एक मोठा बदल घडून आला होता। आता त्याच्यात पूर्वीसारखा हुकुमशाही शासकाचा अहंकार राहिला नव्हता। आता तो पूर्वीसारखा कामुक बिंबिसार राहिला नव्हता। तो दूरदूरच्या देशांतील लोकांच्या कल्याणासाठी धावत असे। त्याच्या स्वभावातील हा बदल पाहून तो स्वतः खूप आनंदी झाला। तो खूप समाधानी होता। बिंबिसाराला त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर खूप प्रेम होते, म्हणून त्यांनाही हे शांती देणारे ज्ञान मिळावे अशी इच्छा होऊ लागली। तो त्यांच्या लोकांवर खूप प्रेम करायचा, म्हणूनच तो अशी इच्छा करू लागला की त्यांच्या लोकांनीही बुद्धांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून त्यांचे कल्याण करावे। ज्याला अध्यात्माच्या कोणत्याही मार्गात रस असेल त्याने तो स्वेच्छेने स्वीकारावा। हा मार्ग स्वीकारण्यासाठी राजा लोकांना प्रोत्साहन देत राहिला। तो प्रेरणा देण्याचे काम अतिशय हुशारीने करत असे, जेणेकरून कोणालाही असे वाटू नये की सम्राट आग्रही आहे। त्याला राणी खेमा खूप आवडायची, म्हणून ती बुद्धांचे संपर्कात यावे आणि तिने धर्म शिकावा असे राजाला वाटायचे। पण त्याला देखील माहीत होते की ती बुद्धांचा द्वेष करते। तिने केलेल्या अपमानामुळे राजाला वाईट वाटायचे, म्हणून राणी खेमा एकदाही बुद्धांना भेटण्यासाठी आणि त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी आली नाही। एकदा राजाने पहिल्यांदाच याच उद्देशाने बुद्धांना आपल्या घरी आमंत्रित केले आणि राजघराण्यातील सर्व सदस्यांना त्याच्या संपर्कात यावे म्हणून जेवण दिले, तरीही राणी खेमा दूरच राहिली। शहरात वेळोवन दान करून राजाने बुद्धाला काही काळ राजगृहात राहण्याची विनंती देखील केली, जेणेकरून त्याचे कुटुंब आणि राज्यातील लोक बुद्धांच्या संपर्कात येऊ शकतील आणि शुद्ध धर्म शिकून शांती मिळवू शकतील। पण खेमा कधीही वेणुवनला गेली नाही। वर्षामागून वर्षे गेली। भगवान आणि त्यांच्या सहकारी आर्य संतांच्या तपश्चर्येमुळे वेळुवनची पवित्र भूमी अत्यंत पवित्र झाली। उष्ण जगातल्या अस्वस्थ आणि त्रस्त लोकांसाठी शांतीचा एक थंडगार प्रवाह वाहू लागला। त्या जंगलात येणाऱ्यांनाच शांती मिळाली। लोक बुद्धांचे प्रवचन ऐकत होते। त्यांनी शिकवलेल्या विपश्यना पद्धतीचा वापर करून ध्यान करायचे आणि दुःखमुक्त होऊ लागले। राजघराण्यातील अनेक लोकांनी बुद्धांच्या सान्निध्याचा फायदा घेतला, परंतु राणी खेमा या लाभापासून वंचित राहिली। राणीच्या या वर्तनावर बिंबिसार नाराज होता। त्याला मनापासून इच्छा होती की खेमाने बुद्धांच्या शिकवणी ऐकाव्यात, त्यांच्याकडून साधना शिकावी आणि स्वतःचे कल्याण करावे। पण त्यांनी या संदर्भात कुटुंबातील किंवा राज्यातील कोणावरही कधीही दबाव आणला नाही।
त्यामुळे कोणीही राणीवर कोणताही दबाव आणू इच्छित नव्हते. शेवटी त्याला एक युक्ती सुचली. खेमाला गाण्याची खूप आवड होती. तिचे मनोरंजन करण्यासाठी सर्वोत्तम संगीतकार आणि गायकांना आतील खोलीत बोलावण्यात आले. बिंबिसाराने वेणुवनाच्या सौंदर्यावर काही गाणी लिहिली आणि काही चांगल्या गायकांना ती गाणी गाण्यासाठी खेमाकडे पाठवले. या गाण्यामध्ये वेणुवनचे वर्णन नंदनवन असे होते. हे ऐकून तिला वाटले की तिने वेणुवनला भेट द्यायला जावे. परंतु अशा वेळी जेव्हा बुद्ध भिक्षाटनासाठी बाहेर गेलेले असेल. महाराज बिंबिसर यांनीही अशीच व्यवस्था केली. राजपरिवारातील काही लोक आणि नोकरासह राजराणी खेमाला वेणुवन येथे पाठविण्यात आले. खेमा वेणुवनला पोहोचली. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांततापूर्ण गोष्ट पाहून ती अत्यंत प्रभावित झाली. तिने ऐकल्याप्रमाणे संपूर्ण तपोवन झाडे आणि वैभवाने हिरव्या आहे. कोकिळाची गोड कुहूक, नाना रंगी पक्ष्यांचे कलरव, मोरांचे नाचणे, सुंदर मनमोहक दृश्य तिला मनापासून खूप आवडले. चालण्यासाठी मोठे सुंदर आणि स्वच्छ वाटा, तपस्याचे निवास आणि ध्यानासाठी अनुकूल आवास. कुठे कुठे शांतताच शांतता. त्या दूरदूरपर्यंत पसरलेल्या वेणुवनाला भेट देताना राणीला वेळेचे भानच राहिले नाही. तेथे राजवाड्याचे मत्सर, दुर्भावनायुक्त त्रास आणि येथे हा निसर्गाचा गोडपणा आणि तपोभूमीची अफाट शांतता आहे. चालताना बराच वेळ गेला. बुद्ध आणि भिक्षू संघ भिक्षाटन करून परत आले. तिने पाहिले की बऱ्याच ठिकाणी बरेच विपश्यना योगी झाडांच्या खाली किंवा मंडपाच्या खाली ध्यान करीत आहेत. त्यापैकी बरेच जण तरुण आहेत. त्यांना पाहून त्याने हे वय लक्षात येण्यासारखे नाही अशी भावना जागृत केली. या वयात एखाद्याने घरगुती जीवनातील कार्याचा आनंद सहन करावा. ध्यान केवळ वृद्धावस्थेसाठी योग्य आहे. हे लोक आपले तारुण्य का नष्ट करीत आहेत? या विचारांमध्ये ती त्या ठिकाणी पोहोचली जिथे बुद्धांचा वास होता. बुद्ध स्वतः एका झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. ज्यांना टाळायचे होते त्यांना सामोरे जावे लागले. बुद्धांनी राणीकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अफाट करुणा होती, पण खेमाला नेहमीच कामुक डोळे दिसले होते. या डोळ्यात वासनेचा कोणताही लवलेश नाही. तिला काही चांगले वाटले नाही. बुद्धांनी एकदा पाहिले आणि नंतर उपेक्षेने डोळे फिरवले. रूपगर्विता राणीच्या अभिमानाला मोठा धक्का बसला. जो कोणी राणी खेमाला पाहत असे तो तिच्याकडे पाहतच राहायचा. तिचे सौंदर्य खूप आकर्षक होते. आज पहिल्यांदाच तिने पाहिले की एका पुरुषाने एकदा तिच्याकडे पाहिले आणि नंतर डोळे फिरवले. तिला हे सहन झाले नाही. बुद्धांनी पाहिले की खेमाकडे अनेक जन्मात मिळवलेल्या पुण्यकर्म पारमित्यांचा मोठा संग्रह आहे. पण यावेळी तिच्यासमोर एक खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बुद्धाला तिच्या भावना समजल्या. या मनस्थितीत सौंदर्याने मोहित झालेल्या व्यक्तीला शब्दांद्वारे धर्म समजावून सांगता येत नाही. ती ऐकणारही नाही. जरी तिने ऐकली तरी तिला समजणार नाही. तिला धर्म अशा प्रकारे समजावून सांगितला पाहिजे की ती समजू शकेल. महाकारुणिक बुद्धांनी रुद्धिबलाचा वापर केला. खेमाने पाहिले की एक अतिशय सुंदर स्वर्गीय अप्सरा बुद्धाजवळ प्रकट झाली आहे आणि त्यांची सेवा करत आहे. तिने त्यांना पंखा लावायला सुरुवात केली आहे. तिचे सौंदर्य पाहून खेमा थक्क झाली. ती स्वर्गातून आलेल्या देवदूतासारखी होती. खेमाने इतके सौंदर्य यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. अद्वितीय स्त्री सौंदर्याचे जिवंत अवतार. तिच्या शरीराचा प्रत्येक भाग सौंदर्याने भरलेला होता. अरे रे, मी त्यांचा सेवक होण्यासही पात्र नाही. ज्यांच्याकडे असे देवदूत आहेत तो माझ्याकडे का पाहील? सौंदर्याचा केवढा अप्रतिम मिलाफ. खेमा आश्चर्याने आणि मोहाने त्या देवदूताकडे पाहत राहिली. काही वेळानंतर तिने पाहिले की ही तरुणी हळूहळू प्रौढ होत आहे.
सौंदर्याचा आभा कमी होऊ लागला आणि काही क्षणातच, अरे, काय झालं? ती म्हातारी झाली आहे. तिच्या सुंदर काळ्या केसांचे काय झाले? कसे बर्फसारखे पांढरे झाले? पक्ष्यांच्या घरट्यासारखे विखुरलेले कोरडे केस. आणि तो तेजस्वी चेहरा, त्याचे काय झाले? किती फिकट आणि विकृत. कान कसे आकुंचन पावले. ते कमळासारखे डोळे कसे आत गेले. ते मोत्यासारखे पांढरे दात कुठे गेले. तोंडात एकही दात शिल्लक नाही. या म्हातारी बाईला तिच्या लाळेच्या तोंडातून पडणाऱ्या लाळेवरही नियंत्रण ठेवता येत नाही. तिच्या चेहऱ्याला काय झालं? केवळ चेहऱ्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर सुरकुत्या येतात. हाडांची रचना, इकडे तिकडे पसरलेल्या कुरूप शिरा आणि त्यावर या सुरकुत्यात. अरे, बघा, या सांगाड्याच्या महिलेची कंबर वाकत आहे. ती काठीचा आधार घेऊन उभी आहे. अशक्तपणामुळे हात थरथरतात, पाय थरथरतात, संपूर्ण शरीर थरथर कापते. अरे, आता ती काठीच्या आधारानेही उभी राहू शकत नाही. वाकताना ती खाली पडली. तिला हातात पंखाही धरता येत नाही. तेही तिच्या हातातून निसटले आणि पडले. अरे रे, हे एक ढीग आहे. तिला श्वास घेणे कठीण होत चालले आहे. हे बघ, आता तिचा श्वासही थांबला आहे. अरे, हा हाडांचा ढीग. सुरकुतलेल्या, सैल, लटकणारे त्वचेचा ढीग. अरे रे, हे खरोखरच खूप मोठे ढीग आहे. ती मेली. ती मृत झाली. ती प्रत्यक्षात मेली आहे. अरे, इतक्या सुंदर स्वरूपाचा हा शेवटचा परिणाम आहे का? अचानक खेमाच्या मनात विजेचा एक चमक चमकला. माझी ही अवस्था अशीच असेल का? माझे सौंदर्यही असेच खराब होईल का? ते असेच निर्जीव होईल का? खरंच हेच घडणार आहे. खेमाच्या मनात एक मोठी धार्मिक भावना निर्माण झाली. किती ओळख, किती चिकटून राहणे. किती ओढ अशा वृद्धत्वधर्माबद्दल, मृत्यूधर्माबद्दल, अशुद्धता धर्माबद्दल. अचानक अनेक जन्मांचा संचय. सद्गुणी पारमितांची धार्मिक शक्ती जागृत झाली. तेव्हा बुद्धांनी पाहिले की आता तिची मनस्थिती धर्म ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी योग्य आहे. तेव्हा बुद्धांनी करुणावाणीने काही शब्द बोलून धम्मज्ञान कथन केले. हे खेमा, हे शरीर पहा, जे कुजते, गळते, घाणेरडे, कुरूप, मृत आहे. फक्त मूर्खच त्याची स्तुती करतात. तुमचे मन एकाग्र करा आणि शरीराची ही घाण अनुभवा. कायगतसतीद्वारे त्याबद्दल अलिप्तता जागृत करा. समजून घ्या. जसे हे शरीर आहे, तसेच तुमचे शरीर आहे. जसे तुमचे शरीर आहे, तसेच हे शरीर आहे. जसे ते बाहेर आहे, तसेच आत आहे. जसे ते आत आहे, तसेच बाहेर आहे. हा अशुद्धतेचा, घाणीचा ढीग आहे. या नश्वर शरीरापासून दूर जा. त्या परममुक्त, अविनाशी अवस्थेला प्राप्त करा. योग्य विपश्यना करून तुमच्या अहंकाराची मुळे उपटून टाका आणि निर्वाण अनुभवून शांत मनाचे जीवन जगा. तेव्हा या अमृतयुक्त शब्दांमुळे खेमाचे मन धर्माकडे वळले. आनंदी झाले, आनंदी झाले, सरळ झाले. तेव्हा बुद्धांनी तिला महानिदान सुत्तांची गंभीर शिकवण दिली, जी ऐकताना तिला अनिच्छा म्हणजेच नश्वरतेची जाणीव आठवली, जी तिने तिच्या मागील जन्मात शिकली होती आणि आत्मसात केली होती. आत विपश्यना सुरू झाली. तिच्या संपूर्ण शरीरात तिला आपोआपच नश्वरता जाणवू लागली. मन स्वच्छ, शांत होऊ लागले आणि शुद्ध धार्मिक दृष्टी जागृत झाली. जे काही उद्भवते ते संपते. अशा प्रकारे निरोधाची निर्वाणिक अवस्था साकार झाली आणि तिला श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली. भगवान सम्यक संबोधांकडूनच कल्याणाच्या मार्गाचे मार्गदर्शन मिळाले. अनेक जन्मांमध्ये जमा झालेल्या तिच्या पारमित्यांचे फळ तिला मिळाले.
ती भावुक झाली आणि बुद्धांच्या पाया पडली आणि कृतज्ञता व्यक्त केली. आता तिला समजले की लैंगिक इच्छेत बुडल्यामुळे ती महाकारुणिकापासून दूर राहिल्याने ती स्वतःच्या कल्याणापासून आणि आनंदापासून वंचित राहिली. बुद्धांच्या मंगलमय अमृत वाणीने आशीर्वादित होऊन ती राजा बिंबिसाराकडे गेली आणि त्याने ज्या कुशलतेने तिला प्रभूकडे पाठवले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मी वनात फिरायला गेलो होतो पण महाकारुणिक बुद्धांनी मला निर्वाणाचा मार्ग मिळवून दिला. माझ्यासाठी हा एक मोठा आशीर्वाद होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मनात मोठी करुणा जागृत झाली आहे. कृपया मला त्याच्या धार्मिक व्यवस्थेत प्रवेश करण्याची परवानगी द्या. बिंबिसार आता पूर्वीसारखा कामुक बिंबिसार राहिला नव्हता. आता त्याच्या सर्वात सुंदर राणीला पवित्र जीवन स्वीकारताना पाहून तो आनंदित होतो. आनंदाने परवानगी देतो. भिक्षुणी खेमा सखोल विपश्यनेचे पुढील धडे शिकते आणि तिच्या मागील जन्मातील सरावामुळे ती फक्त एका टप्प्यात अर्हत स्थिती प्राप्त करते आणि नंतर तिचे उर्वरित आयुष्य सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करते. हे फायदेशीर ज्ञान आत्मसात करून किती हरवलेल्या स्त्रिया जन्मानंतर जन्माच्या बंधनातून मुक्त होतील. तिची धर्म शिकवण्याची कला अत्यंत प्रभावी होती कारण तिची स्वतःची प्रज्ञा खूप प्रबळ होती. अशा प्रकारे तिची क्षमता पाहून बुद्धांनी सर्व महिला शिष्या आणि भिक्षुणींमध्ये तिला महाप्रज्ञावती ही पदवी देऊन तिचा गौरव केला. धन्य आहे बुद्ध धम्म, ज्याने त्या कामुक स्त्रीला वासनेच्या बंधनातून मुक्त केले आणि तिला एक महान ज्ञानी स्त्री बनवले.